नमस्कार पशुपालकांनो. आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. पशुपालनामध्ये गेले 7 ते 8 वर्ष मी काम करतोय आणि त्याचबरोबर मी स्वतःचा गहूभुसाचा व्यवसाय करतोय, जो पंजाब गहू भुसा महाराष्ट्रात येतो त्याचा मी विक्रेता आहे, ट्रेडर आहे त्याचा मी. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की महाराष्ट्रामध्ये पशुपालन कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे भेसळ ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते. माझा सर्व महाराष्ट्रातल्या ज्यांच्याकडे जागा आहे, जिथे ते गाय म्हैस बांधू शकतात, अशा प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला एक छोटासा नम्र सल्ला आहे की ही भेसळ जर रोखायची असेल तर कायदा करून किंवा शिक्षा करून हे थांबणारं नाही आहे. कारण महाराष्ट्रामध्ये दुधाची डिमांड प्रचंड आहे आणि दुधाचे प्रोडक्टही खूप बनवले जातात. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचं ह्या सप्लाय चेनमध्ये खूप फावतं आणि त्यांना भेसळ करायला वाव मिळतो. महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेपैकी 5% लोकांनी जरी गाय किंवा म्हैस सांभाळली, स्वतःपुरती किंवा फॅमिलीपुरती, नातेवाईकांपुरती, मित्रपरिवारापुरती एक गाय किंवा एक म्हैस सांभाळली आणि आपला दुधाचा जो घटक आहे दररोजचा तो स्वतः भागवला, तर महाराष्ट्रातली भेसळ ही पूर्णपणे संपून जाईल, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. लोक अनेक वेळा विचार करतात की आमचं फार्म हाऊस आहे, घर आहे, घराच्या आसपास जागा आहे, त्या ह्याच्यामध्ये आम्ही गाय बांधू शकतो का, म्हैस सांभाळू शकतो का, ते अवघड काम असतं का. मी तुम्हाला राजस्थान, पंजाब, हरियाणामधली अनेक अशी घरं दाखवेन, चांगले बंगले दाखवेन, ज्यांच्या आउट हाऊसमध्ये किंवा पार्किंगच्या ह्याच्यामध्ये एक गाय एक म्हैस खूप छान पद्धतीने सांभाळलेली असते. त्यांच्यासोबत त्याचं कनेक्टही खूप छान झालेला असतो आणि त्यांना शुद्ध, सात्विक, पौष्टिक दूध घरच्या घरी मिळतं. आपली संस्कृती आहे, गाय म्हैस सांभाळणं ही आपली संस्कृती आहे, जी आपण विसरत गेलो आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचं फावलं आहे आणि आपलं नुकसान होतं आहे. कॅन्सरसारखा महाभयंकर आजार यामुळे खूप वाढतो आहे, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. दुसरा मुद्दा की आज तंत्रज्ञान इतकं सोपं झालं आहे, पशुचारा इतका सोपा झाला आहे, दूध काढण्याची प्रक्रिया एवढी सोपी झाली आहे की तुम्ही एक गाय एक म्हैस आरामात सांभाळू शकता, ही मी तुम्हाला खात्री देतो. हे सांगण्याचं कारण मोठमोठे तबेले भविष्यामध्ये बंद पडणार आहेत, कारण लेबर मनुष्यबळाची कमतरता आहे आणि ते बंद पडत गेले की भेसळ अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दूध हा घटक आपण आयुष्यातनं पूर्णपणे बाजूला करू शकत नाही. भारत हा संस्कृती प्रधान सण उत्सवाचा देश आहे. इथे दुधापासून मिठाईपर्यंत प्रत्येक गोष्ट दररोजची माणसाला लागते आणि त्यामुळे दूध हा आपल्या अन्नपदार्थामधला महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा विचार करा आणि स्वतःची जागा असेल तर स्वतःपुरतं एक चांगलं पशुधन सांभाळा. आपल्याला त्या पशुधनाच्या माध्यमातून 2 गोष्टी महत्त्वाच्या करता येतात. एक म्हणजे स्वतःपुरतं, फॅमिलीपुरतं किंवा जवळचा मित्रपरिवार असेल त्यांच्यापुरतं दूध मिळू शकतं, जे खात्रीशीर असेल. त्याचबरोबर भयंकर असं मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर वाढला आहे शेतामध्ये, आपल्याला तोही रोखायचा आहे. यासाठी आपल्याला शेणखत, गांडूळ खत हे लागणार आहे. जमिनीची संपत चाललेली जी पत आहे ती पण सुधारण्यासाठी आपल्याला गांडूळ खतच उपयोगी पडणार आहे. त्यासाठी शेण महत्त्वाचं आहे. त्यामुळे पशुधन खूप महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे चांगल्या गोष्टीला लोक नावं ठेवतात, पण पशुधन हे असं आहे की शेणामुताचा व्यवसाय नाही आहे हा, तर अन्नपदार्थाच्या महत्त्वाच्या जमिनीच्या पोषक तेला आवश्यक असलेला घटक आहे. त्याचबरोबर माणसाला जे प्रोटीन लागतं त्यातला दूध हा घटक आहे. त्यामुळे हा प्रोटीनचा व्यवसाय आहे, शेणामुताचा व्यवसाय नाही आहे. ह्याच्याकडे त्या पद्धतीने बघू नका. आपली बघण्याची मानसिकता बदलली तरी खूप बदल घडेल आणि महाराष्ट्रातली भेसळ थांबू शकेल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी एक गाय एक म्हैस स्वतःच्या कुटुंबापुरती रोगराई रोखण्यासाठी सांभाळलीच पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. तुम्हाला दूध व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी काही मार्गदर्शन हवं आहे तर मी स्वतः तुम्हाला
विनामूल्य मार्गदर्शन करेन. गोठा कसा असावा, गोठ्याची व्यवस्था काय असावी, गाय कशी सांभाळावी, हे माझे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला आजपासून माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलवर बघायला मिळतील. माझं हे 5 मिनिटाचं मनोगत तुम्ही ऐकलत, ही विनंती ऐकलीत. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.